बिटवीन. आता बघा, सर्वांना माहिती आहे की दोनच्या मध्ये जर काही असेल तर त्याला बिटवीन म्हटलं जातं, आणि दोनापेक्षा जास्त जर असतील आणि त्याच्यामध्ये जर काही असेल तर त्यासाठी एकतर अमंगचा वापर केला जातो किंवा अमंग्सचा वापर केला जातो. हे जरी आपल्याला माहिती असलं तरी आपले प्रश्न बरोबर येऊ शकत नाही, कारण ही एक अर्धवट माहिती आहे, ही एक इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे, आणि म्हणून आपल्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती प्राप्त करून घ्यायची आहे. आपल्यापर्यंत एकच माहिती पोहोचलेली आहे की बिटवीन दोन, अमंग दोनपेक्षा जास्त. परंतु कधीकधी सेंटेन्सेस किंवा क्वेश्चन्स आपल्याला असे दिले जातात की ज्यामध्ये दोनपेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स असतात, दोनपेक्षा जास्त एलिमेंट्स असतात, तरी देखील आपल्याला बिटवीन वापरावा लागतो, आणि म्हणून आपल्याला बिटवीन हा एकदा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आणि मी प्रत्येक वेळेस सांगतो की आपल्या ऑनलाईन कोर्समधील किंवा लाईव्ह कोर्समधील जे काही व्हिडिओज आहेत ते कमीत कमी 2 वेळेस तरी आपण पाहिली पाहिजेत. पहिल्यांदा पाहताना आपण नॉर्मल स्पीडने पाहू शकतो, आणि दुसऱ्यांदा पाहताना आपण स्पीड वाढवून घ्यायचा. थोडासा फास्ट फॉरवर्डिंगचा ऑप्शन आहे, त्यामधून आपण जो स्पीड आहे 1.50 किंवा 1.75 किंवा 2.0 ने तो स्पीड वाढवायचा, आणि त्याच्यात आपण एक छोटंसं रिव्हिजन करायचं. यामुळे आपले कन्सेप्ट्स जे आहेत ते व्यवस्थित क्लिअर होतील. आता बिटवीनचा वापर कुठे केला जातो? जनरली आपण असं म्हणतो की दोनच्या मध्ये जो काही असेल त्यासाठी आपण बिटवीनचा वापर करतो. अगदी बरोबर आहे. दोनच्या मध्ये जे काही ऑब्जेक्ट असेल, दोन व्यक्ती असतील किंवा दोन ऑब्जेक्ट्सच्या मध्ये जो काही ऑब्जेक्ट असेल त्यासाठी आपण बिटवीनचा वापर करतो. ऑब्वियसली करेक्ट आहे. परंतु आपण काही पॉइंट्स समजून घेऊया या ठिकाणी. पहिला पॉइंट जो आहे तो आहे जेव्हा आपण डिफरन्स या शब्दाबद्दल बोलतो तेव्हा डिफरन्स हा जो शब्द आहे, हा शब्द याचा मराठी अर्थ होतो फरक. आणि जेव्हा आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तूंमधला फरक सांगत असतो, दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट्स किंवा वस्तू किंवा कोणताही ऑब्जेक्ट असो त्याबद्दलचा डिफरन्स फरक जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा ॲट ए टाइम एका वेळी आपल्याला दोनच ऑब्जेक्ट्स विचारात घ्यावे लागतात. म्हणून कितीही ऑब्जेक्ट्स असो, 2 असो, 3 असो, 4 असो, 5 असो, 6 असो, 6 वस्तूंमधील फरक आपल्याला विचारलेला आहे किंवा 6 वस्तूंमधील फरक आपल्याला सांगायचा आहे, तर ॲट ए टाइम आपण दोनचेच फरक सांगू शकतो. एका वेळेस याच्यात आणि याच्यात काय फरक आहे ते सांगू शकतो, किंवा या एक मध्ये आणि या बाकीच्या 3 मध्ये काय फरक आहे, असा दोन ग्रुपमध्ये, दोनच्याच ग्रुपमध्ये किंवा दोनच्याच गटामध्ये डिफरन्स फरक जो आहे तो क्लिअर केला जातो. मग डिफरन्स हा शब्द जेव्हा जेव्हा आपल्या वाक्यामध्ये येईल, कॉमनली जनरली त्यावेळेस आपल्याला बिटवीन हा प्रिपोजिशन घ्यावा लागतो. हे नेहमी लक्षात ठेवायचे सर्वांनी. आणि दुसरा जो पॉइंट आहे, हा झाला पहिला पॉइंट, हा झाला दुसरा पॉइंट. याच्यानंतर तिसरा पॉइंट आपण बघूया की ज्यावेळेस एखादा गेम खेळला जातो किंवा ज्यावेळेस एखादी मॅच खेळली जाते, मग ती फुटबॉल मॅच असेल, ती क्रिकेट मॅच असेल किंवा ती टेबल टेनिस असेल, तर यामध्ये काय होतं, दोन ग्रुप्स एकमेकांच्या विरोधात लढतात. एक टीम असेल इंडिया, दुसरी टीम असेल न्यूझीलंड, तर या दोन टीम्स एकमेकांच्या विरोधातच खेळतील. 3 टीम्स कधी खेळलेल्या आहेत का एकमेकांसोबत? आता IPL सुरू झालेला आहे. IPL मध्ये आता 8 टीम्स आहेत. मग त्या 8ही टीम्स एकाच दिवशी एकच मॅच खेळतात असं होतं का? नाही. दोनच टीम्स ज्या आहेत त्यांना बोलवलं जातं एका वेळेस. 8 टीम्स जरी खेळत असल्या तरी ॲट ए टाइम आपल्याला किती टीम्स विचारात घ्याव्या लागतात एका मॅचसाठी? 2. म्हणून ज्या मॅचेस खेळल्या जातात त्यांची जी फाइटिंग होते ती 2 ग्रुपमध्ये होते, किंवा त्यांची जी कॉम्पिटिशन असते ती 2 ग्रुपमध्ये असते. त्यानंतर बऱ्याचदा फाईट किंवा वॉर होत असतं. युद्ध होत असतं. मग युद्ध जरी एकापेक्षा जास्त देशांमध्ये असलं सुरू, तरी ते ॲट ए टाइम 2 ग्रुपमध्ये असतं. आपण पाहिलं असेल की महायुद्धामध्ये, मला तर तेवढं हिस्ट्री माहिती नाही, परंतु फक्त एक एक्झाम्पलसाठी सांगतोय की पहिलं महायुद्ध असेल किंवा दुसरं महायुद्ध असेल, पहिल्या महायुद्धामध्ये 2 पेक्षा जास्त कंट्रीज इन्व्हॉल्व होत्या, दुसऱ्या महायुद्धामध्ये देखील 2 पेक्षा जास्त कंट्रीज इन्व्हॉल्व होत्या.
तरी सुद्धा ते एकमेकांच्या विरोधात लढत होते. मग ॲट ए टाइम दोन देशच एकमेकांच्या विरोधात लढू शकत होते. ग्रुप कसे होते? दोन. एक या ग्रुपमध्ये देश होते आणि काही देश त्या ग्रुपमध्ये होते. म्हणून लढाया जरी अनेक देशांमध्ये होत असल्या तरी देखील त्या दोन देशांच्या, म्हणजे दोन देश कन्सिडर केले जातात लढाईसाठी. म्हणून त्यासाठी आपल्याला बिटवीन हा प्रिपोजिशन वापरायचा असतो. आणि त्याच्यानंतर लास्ट जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे की दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तू असतील आणि त्याच्यामध्ये जर खूप मोठं डिस्टन्स असेल, 3 देश असतील, 4 देश असतील आणि त्यांच्यामध्ये खूप मोठं डिस्टन्स आहे, तर एक देश 3 देशांच्या मध्ये आहे, एक देश 4 देशांच्या मध्ये आहे, तर हे दाखवण्यासाठी देखील आपण देशांची संख्या 3 असो, 4 असो, 10 असो, कितीही असो, तरी देखील आपल्याला बिटवीनच वापरावं लागेल. ही बिटवीन बद्दलची माहिती जनरली कुठल्याच बुकमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. फक्त ऑक्सफर्ड आणि कॅम्ब्रिजचे जे बुक्स आहेत ते सोडून इतरत्र तुम्हाला जनरली ही इन्फॉर्मेशन एकत्रित पद्धतीने कुठेच मिळणार नाही. या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून रेग्युलरली, कधी कधी फ्रिक्वेंटली करून हे सर्व नोट्स आणि ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे, कारण ह्याच्यावर प्रश्न विचारला जात आहे. 2018 मध्ये प्रश्न विचारला, त्यामध्ये 3 एलिमेंट्स होते आणि 3 एलिमेंट्स पाहता बरोबर सर्वांना वाटलं की अमंग यायला पाहिजे, परंतु तिथे अमंग हे उत्तर न राहता बिटवीनच होतं. त्याचं कारण होतं की देशांमध्ये खूप मोठं डिस्टन्स होतं, देशांमध्ये खूप मोठं डिस्टन्स होतं. मग अमंग केव्हा वापरलं जातं? तर एकापेक्षा जास्त लोक असतील आणि ते ज्यावेळेस ग्रुपमध्ये असतील, एकापेक्षा जास्त लोक असतील, जास्त ऑब्जेक्ट्स असतील आणि ते ग्रुपमध्ये असतील आणि त्यांच्यामध्ये जर काही केलं जात असेल, त्यांच्यामध्ये जर काही ॲक्शन परफॉर्म केली जात असेल, तर त्यासाठी आपण अमंग किंवा अमंग्सचा वापर करत असतो. आणि बेसिक अमंग आणि अमंग्समध्ये काय फरक आहे ते देखील आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण आता बिटवीनचे काही सेंटेन्सेस आहेत त्या सेंटेन्सेसला पाहूया. इथपर्यंत क्लिअर आहे? म्हणजेच काय की एखाद्या वाक्यामध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त एलिमेंट्स दिलेले असतील आणि त्यांचा फरक म्हणून, डिफरन्स म्हणून शब्द त्या ठिकाणी असेल की त्यांच्यातला फरक स्पष्ट करायचा असेल, तर आपण अमंग न वापरता बिटवीन वापरतो. एखाद्या टुर्नामेंटमध्ये एकापेक्षा जास्त टीम्स असल्यात तरी देखील एका वेळेस आपण 2 टीम कन्सिडर करतो. म्हणून 3 टीम्स असल्यात, 8 टीम्स असल्यात तरी देखील आपल्याला बिटवीन हाच प्रिपोजिशन वापरावा लागेल मॅच खेळत असताना. फाईट किंवा वॉर सुरू असेल, युद्ध सुरू असेल, लढाई सुरू असेल, त्यावेळेस देखील एका वेळेस 2 देशांना आपण कन्सिडर किंवा 2 पार्टीजला कन्सिडर करून चालतो. आणि नकाशामध्ये, ज्या नकाशा म्हणजे आपण जनरली नकाशा आपल्या सोयीसाठी केलेला आहे, परंतु बघा जर तुम्ही पाहिलं की इटली जे आहे, असं म्हटलं जातं की स्वित्झर्लंड जे आहे ते इटली, फ्रान्स आणि जर्मनीच्या मध्ये आहे. हाच प्रश्न विचारण्यात आलेला होता. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न मला पाठवला देखील होता की या ठिकाणी बिटवीनचा वापर का केला जातोय, अमंग का वापरला जात नाहीये, कारण ते जर्मनी, फ्रान्स, इटली हे 3 ऑब्जेक्ट्स आहेत, 3 देश आहेत, 3 साठी आपण बिटवीन नाही वापरत, अमंग वापरतो. मग इथे बिटवीन का वापरलं जातं? जेव्हा 2 पेक्षा जास्त देश असतील आणि त्यांच्यामध्ये अंतर खूप जास्त असेल आणि त्यांच्यामध्ये कोणती तरी कंट्री असेल, तर त्यावेळेस आपण बिटवीनचा वापर करतो, अमंगचा वापर करत नाही. तर आता आपल्याकडे काही सेंटेन्सेस आहेत, सेंटेन्सेस आपण स्टार्ट करूया. पहिलं सेंटेन्स, रोहित इज सिटिंग बिटवीन अमंग राहुल अँड सुमित. रोहित इज सिटिंग, रोहित इज सिटिंग, रोहित बसत आहे किंवा रोहित बसला आहे. कुठे बसत आहे? राहुल आणि सुमितच्या मध्ये बसत आहे. आता राहुल आणि सुमित किती जण आहेत? 2 जण आहेत. या 2च्या मध्ये जर आपला रोहित बसत आहे तर इथे प्रॉपर आपल्याला बिटवीन वापरावा लागेल, अमंगचा वापर करता येणार नाही. क्लिअर? हे सगळ्यांना माहिती आहे. आता दुसरं सेंटेन्स पहा. सर क्लिअर्ड, सरांनी स्पष्ट केले, द डिफरन्स, फरक स्पष्ट केला, अमंग, बिटवीन, रूल्स, कन्सेप्ट्स अँड एक्सेप्शन. सरांनी रूल्स, कन्सेप्ट्स आणि एक्सेप्शन्स या तिघांमध्ये काय फरक आहे तो फरक त्यांनी स्पष्ट केला, तो फरक त्यांनी क्लिअर केला. मग फरक स्पष्ट करत असताना एका वेळेस आपण 2च पॉइंट्स विचारात घेत असतो. इथे जर आपण पाहिलं, रूल्स 1, कन्सेप्ट्स म्हणजे हा एलिमेंट म्हणून 1 घेणार,
कन्सेप्ट हा एलिमेंट म्हणून दुसरा एलिमेंट घेणार आणि एक्सेप्शन हा एलिमेंट म्हणून तिसरा एलिमेंट घेणार. बघा आपण इथे बघतो की रूल्स, कन्सेप्ट्स आणि एक्सेप्शन दोनापेक्षा जास्त आहेत, 3 आहेत, म्हणून बिटवीन घ्यायचं नाही, अमंग घ्यायचं. आणि अमंग घेताबरोबरच आपलं हे उत्तर चुकणार, कारण डिफरन्स जो क्लिअर केला जातो, एक सेन्स आहे की डिफरन्स ज्या वेळेस क्लिअर केला जातो तेव्हा विचारात फक्त एका वेळेस 2च पॉइंट घेतले जातात, 2च टॉपिक घेतले जातात. आणि 2च टॉपिक घेतले जात असल्यामुळे म्हणजे एक तर रूल्स कन्सेप्ट्स याच्यामध्ये फरक स्पष्ट होईल, मग कन्सेप्ट्स आणि एक्सेप्शन्स मधला फरक स्पष्ट होईल, मग एक्सेप्शन आणि रूल्स मधला फरक स्पष्ट होईल. म्हणजे एका वेळेस एक पेयर आपल्या समोर येईल आणि पेयर आपल्याला लक्षात ठेवून इथे बिटवीनचा वापर करावा लागेल, अमंगचा वापर करावा लागणार नाही. क्लिअर? हा, डिस्टन्सचं सांगतो मी, तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल आहे इथे. स्वित्झर्लंड लाईज बिटवीन अमंग फ्रान्स, इटली अँड जर्मनी. डिस्टन्स सांगतो मी. आता दुसरं एक्झाम्पल बघा. द मॅचेस विल बी प्लेड बिटवीन अमंग इंडिया, न्यूझीलंड अँड ऑस्ट्रेलिया. आता बघा, ज्या मॅचेस आहेत त्या मॅचेस कुणाकुणामध्ये खेळल्या जातील? इंडियामध्ये खेळली जाईल, इंडिया ही एक टीम असेल, न्यूझीलंड ही एक टीम असेल आणि ऑस्ट्रेलिया ही एक टीम असेल. 3 टीम्स आहेत. मग 3 टीम्स बघता बरोबर आपण काय करणार? इथे अमंग हे उत्तर घेणार, परंतु हे चुकीचं आहे, कारण मॅच खेळताना एका वेळेस 2च टीम्स खेळतात. जरी एका टुर्नामेंटमध्ये इंडिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या टीम्स खेळत असतील किंवा खेळतील, तरी सुद्धा जेव्हा ॲक्च्युअल त्यांच्यामध्ये जो गेम सुरू होईल त्या गेममध्ये 2 टीम्स असतील आणि त्या एकमेकांच्या विरुद्ध खेळतील. आणि म्हणून इथे आपल्याला पेयर लक्षात घ्यायची आहे. पेयरला लक्षात घेऊन, पेयरला ध्यानात घेऊन आपण इथे बिटवीनचा वापर करणार आणि इथे आपलं बिटवीन जे आहे तेच बरोबर होणार. आणि सर्वज्ञ सर आपला जो प्रश्न आहे तो इथे क्लिअर करतो. स्वित्झर्लंड लाईज, लाईज म्हणजे लोकेट होते, पडते, म्हणजे त्यांच्या मध्ये येते. सो स्वित्झर्लंड लाईज बिटवीन अमंग फ्रान्स, इटली अँड जर्मनी. स्वित्झर्लंड लाईज किंवा स्वित्झर्लंड इज लोकेटेड बिटवीन अमंग फ्रान्स, इटली अँड जर्मनी. आता आपण काय बघतो की स्वित्झर्लंड नंतर लाईज आहे, मग बिटवीन पण आहे, अमंग पण आहे. इथे फ्रान्स 1, इटली 2 आणि जर्मनी 3, 3 देश आहेत, म्हणून 3 देशांसाठी आपण अमंग वापरणार आणि आपल्याला असं वाटणार की आपलं उत्तर बरोबर आहे, परंतु चुकीचं आहे. आता बघा, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आपण असं बघू शकतो की मला असं वाटतं युरोपमध्ये आहे स्वित्झर्लंड, हे आहे स्वित्झर्लंड, त्याच्यानंतर इथे कुठेतरी असं मला वाटतं इटली आहे, इथे तरी कुठेतरी असं जर्मनी वगैरे असेल आणि इथे कुठेतरी असं फ्रान्स वगैरे असू शकतो. ठीक, मग काय सांगितलेलं आहे की हे जे स्वित्झर्लंड आहे नकाशामध्ये किंवा पृथ्वीवर, हे जे स्वित्झर्लंड नावाचा जो देश आहे, हा देश कशाच्या मध्ये आहे? जर्मनी, इटली आणि फ्रान्स यांच्यामध्ये आहे. जर्मनी, इटली आणि फ्रान्स यांच्यामध्ये आहे. मग जर्मनी हा 1, इटली हा 2 आणि फ्रान्स हा 3. मग आपण जर पाहिलं तर स्वित्झर्लंड आणि इटली यांच्यामध्ये डिस्टन्स आहे, खूप मोठं डिस्टन्स आहे, जवळजवळ नाही. म्हणजे इथे एक विद्यार्थी उभा आहे, इथे एक विद्यार्थी उभा आहे आणि त्यांच्यामध्ये जर एक विद्यार्थी उभा आहे तर बिटवीन वापरू शकतो. परंतु एक विद्यार्थी इथे उभा आहे आणि दुसरा विद्यार्थी 1 किलोमीटरवर उभा आहे आणि त्याच्यामध्ये कोणीतरी उभा आहे, तर त्याला आपण बिटवीन नाही म्हणू शकत. किंवा एक विद्यार्थी इथे आहे, एक दुसरा विद्यार्थी 1 किलोमीटरवर आहे, तिसरा विद्यार्थी सरळ रेषेमध्ये किंवा तिरकस रेषेमध्ये 4 किलोमीटरवर आहे आणि त्याच्यामध्ये कोणीतरी आहे. म्हणजे डिस्टन्स खूप आहे आणि डिस्टन्स खूप असल्यामुळे बिटवीन वापरावं लागेल आपल्याला या ठिकाणी. केव्हा? जेव्हा डिस्टन्स जास्त असेल. अमंगचा वापर करता येणार नाही, कारण अमंगसाठी काय लागतो? ग्रुप लागतो. ते मी थोडंसं क्लिअर करणार होतो पुढे तुमचं. अमंग म्हणजे काय? ग्रुप. आणि ग्रुप म्हणजे काय? ते एक साथ असतात, जवळ असतात, गटामध्ये असतात आणि त्यांच्यामध्ये जर काही असेल तर अमंग. परंतु या ठिकाणी 1, 2, 3 आहे, परंतु हे 3 याच्यामध्ये खूप डिस्टन्स आहे, याच्यामध्ये डिस्टन्स आहे, याच्यामध्ये डिस्टन्स आहे, याच्यामध्ये डिस्टन्स, याच्यामध्ये डिस्टन्स आहे, याच्यामध्ये डिस्टन्स आहे, लांब लांब आहेत. आणि लांब लांब असल्यामुळे
आपण या ठिकाणी बिटवीनचा वापर करतो, अमंगचा वापर करत नाही. पॉइंट असा नसतोच मुळात की 2 असले तर बिटवीन आणि 2 पेक्षा जास्त असले तर अमंग, असं नाही होत, असं होत नाही. कन्सेप्टनुसारच आपली इंग्लिश जी आहे ती परफॉर्म करत असते. फंक्शनल इंग्लिश आहे, जसं फंक्शन असेल त्याप्रमाणे आपल्याला फंक्शनल इंग्लिशचा वापर सेंटेन्सेसमध्ये करावा लागतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर पाहिलं की स्वित्झर्लंड नावाचा जो देश आहे तो फ्रान्स, इटली आणि जर्मनी यांच्यामध्ये आहे. मग फ्रान्स, इटली आणि जर्मनी हे एकमेकांपासून बरेच लांब लांब आहे आणि म्हणून आपण यासाठी काय यूज करतो, बिटवीन यूज करतो. किंवा सिंपल ट्रिक लक्षात ठेवा, मॅपमधील काही देश जर आपल्याला दाखवायचे आहे की हा देश या देशांच्या मध्ये आहे, तर त्यावेळेस आपण जनरली बिटवीनचा वापर करायचा, अमंगचा वापर करायचा नाही. आणि देश जर ग्रुपमध्ये असतील, म्हणजे संपूर्ण असा ग्रुप असेल अरेबियन कंट्रीज सारखा आणि त्यांच्या मध्ये जर एखादा देश असेल, तर मग त्यावेळेस जनरली आपण बिटवीनचा वापर न करता अमंगचा वापर करू शकतो. क्लिअर? क्लिअर आहे सर्वांना? ओके, थँक्यू. चला, आता अमंग आणि अमंगस्ट या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे ते आपण पाहूया. बघा, ग्रुप असेल, जवळजवळ असतील, एकापेक्षा दोन पेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स आहेत, परंतु ग्रुपमध्ये आहे. 2 पेक्षा जास्त आहे, परंतु कसे आहेत, ग्रुपमध्ये आहे. त्या ग्रुपमध्ये असलेल्या जे टीम्स असतील किंवा काहीही असेल त्या ग्रुपमध्ये, त्यांच्यामध्ये डिस्टन्स नसतं. ग्रुप आहे म्हणजे एक गट आहे, म्हणजे ते काय आहे, एकत्र आहे. मग ग्रुपमध्ये जर काही एखादा व्यक्ती असेल किंवा लोकेशन असेल ते दाखवायचं असेल किंवा काही ॲक्शन असेल ती दाखवायची असेल, तर मग आपण अमंगचा वापर करत असतो. मग बघा, द स्वीट्स म्हणजे मिठाई, गोड पदार्थ, वर डिस्ट्रीब्युटेड करण्यात आले, वाटण्यात आलं, अमंग्स द चिल्ड्रन. आता ह्या ठिकाणी चिल्ड्रन जे आहे, चिल्ड्रन खूप आहेत, एकापेक्षा जास्त आहेत, 2 आहेत असं नाही, 2 पेक्षा जास्त आहेत. आणि चिल्ड्रन म्हणता बरोबर एक ग्रुप तयार झाला आणि त्या ग्रुपमध्ये स्वीट्स जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं, म्हणून या ठिकाणी आपण अमंगचा वापर करणार. अमंगस्टचा वापर याच्याकरता करणार नाही की अमंगस्ट नंतर हा जो शब्द आहे द, याचा उच्चार कसा होत आहे, द. आणि हा द कोणता साऊंड आहे, कॉन्सोनंट साऊंड आहे, व्यंजन ध्वनी आहे. व्यंजन ध्वनी असेल तर अमंगचा वापर करायचा, स्वरध्वनी असेल तर अमंगला ST लावून अमंगस्ट करायचा. पुढे एक्झाम्पल आहे ते मी सांगणार, म्हणून या ठिकाणी अमंगस्टचा वापर होणार नाही. आता पुढे बघा, मदर हँडेड ओव्हर प्रॉपर्टी, आईने प्रॉपर्टी हँड ओव्हर केली, सुपूर्त केली, अमंगस्ट अस, आमच्यामध्ये आईने प्रॉपर्टी सुपूर्त केली. मग आता या ठिकाणी अमंग एकापेक्षा 2 पेक्षा जास्तसाठी, अमंगस्टही 2 पेक्षा जास्तसाठी, परंतु पुढे दिलेला जो शब्द आहे तो अस आहे. आणि अस ज्यावेळेस आपण बोलतो तेव्हा सुरुवात कशाने होते, ने होते. आणि हा एक स्वरध्वनी आहे, म्हणजेच एक वॉवल साऊंड आहे. स्वरध्वनी वॉवल साऊंड असल्यामुळे फक्त अमंग वापरलं जाणार नाही, अमंग सोबत आपल्याला अमंगस्ट वापरावं लागेल, अमंग सोबत आपल्याला अमंगस्ट वापरावं लागेल. म्हणून इथे अमंग चुकीचं राहील, अमंगस्ट बरोबर असेल. फक्त हाच फरक आहे. अमंग असेल किंवा अमंगस्ट असेल, ग्रुप ऑफ मेंबर्स असतील किंवा ग्रुप असेल आणि त्या ग्रुपमध्ये काहीतरी आहे किंवा कोणीतरी आहे किंवा त्या ग्रुपमध्ये काहीतरी करण्यात आलं, ॲक्शन करण्यात आली, हे दाखवण्यासाठी अमंग किंवा अमंगस्टचा वापर केला जातो. परंतु अमंग किंवा अमंगस्ट या शब्दानंतर येणारा जो शब्द आहे तो जर व्यंजन ध्वनीने सुरू होत असेल तर फक्त अमंग, तो जर स्वरध्वनीने सुरू होत असेल तर अमंगला ST लावून अमंगस्ट करावा लागतो. त्यानंतर बघा, द हेडमास्टर डिस्ट्रीब्युटेड द बुक्स, हेडमास्टरांनी डिस्ट्रीब्युटेड द बुक्स, बुक्स डिस्ट्रीब्यूट केले. कुणामध्ये डिस्ट्रीब्यूट केले, आर स्टुडंट्स, आमच्या विद्यार्थ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट केले.
आता अमंग येईल की अमंगस्ट येईल हे त्याच्यानंतर येणारा जो शब्द आहे त्या शब्दावर डिपेंड असेल. त्याच्यानंतर येणारा शब्द हा आहे आर, आणि आर जर आपण पाहिला तर याचा उच्चार हा स्वरध्वनी होतो. स्वरध्वनी झाल्यामुळे आपल्याला इथे अमंग वापरता येणार नाही. अमंगला एसटी लावून अमंगस्ट वापरावा लागेल. क्लियर? And the last sentence is Rohit celebrated his birthday amongst our friends. रोहितने त्याचा वाढदिवस जो आहे तो आमच्या मित्रांचा जो ग्रुप आहे त्या मित्रांमध्ये त्यांनी सेलिब्रेट केला. सो रोहित सेलिब्रेटेड हिज बर्थडे. फ्रेंड्स जे आहेत एकापेक्षा जास्त आहे. अमंग की अमंगस्ट, इथे आर आहे, उच्चार होतो म्हणून अमंगस्ट सोबत जावं लागेल. अमंग यूज करता येणार नाही. आणि या पद्धतीने आपण बिटवीनचा वापर करू शकतो, या पद्धतीने आपण अमंगचा वापर करू शकतो, या पद्धतीने आपण अमंगस्टचा वापर करू शकतो. तर आजच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण फक्त एवढंच पाहिलं की अबोव सेंटेन्समध्ये कसं वापरलं जातं, ओव्हर सेंटेन्समध्ये कसं वापरलं जातं, बिलो सेंटेन्समध्ये कसं वापरलं जातं, अंडर सेंटेन्समध्ये कसं वापरलं जातं. बिटवीनचे महत्त्वपूर्ण कन्सेप्ट्स आपण पाहिले की जे इतरत्र तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि अमंग आणि अमंगस्ट या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे हे देखील आपण आज पाहिलेलं आहे. तर आशा करतो, होप करतो की हा पॉईंट्स तुम्हाला आज समजलेला असेल. हे सर्व आपल्याला सरळ सेवा परीक्षांसाठी फार उपयुक्त आहे. छोटे छोटे काही पॉईंट्स आहेत की जे आपल्याला MPSCच्या एक्झाम्समध्ये देखील उपयोगी ठरतात आणि म्हणून हे लेक्चर दोघांसाठी MPSC आणि सरळ सेवांसाठी उपयुक्त होतं. भेटूया पुढच्या एका लाईव्ह लेक्चरमध्ये. तोपर्यंत या सर्व प्रेपोजिशनचा आपण व्यवस्थित अभ्यास करा. यानंतरही आपले काही महत्त्वपूर्ण प्रेपोजिशन्स आहेत की जे आपण उद्यापासून म्हणजे जनरली लाईव्ह लेक्चर्समध्ये आपण घेणार आहोत. जवळपास अजून 2 ते 3 लेक्चर्स आपले प्रेपोजिशन सुरू होतील आणि मग आपलं प्रेपोजिशन हे चॅप्टर संपेल. धन्यवाद.